नमस्कार. तर लॉ अँड लीगल या चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. तर आज आपण बघणार आहोत की LLBच्या CET एक्झामसाठी सिलेबसमध्ये आपल्याला काय काय टॉपिक्स कव्हर करायचे आहेत. तर सगळ्यात पहिलं लीगल ॲप्टिट्यूडमध्ये आपल्याला क्रिमिनल लॉ, सिव्हिल लॉ, कॉन्ट्रॅक्ट लॉ या रिलेटेड आपल्याला बेसिक इन्फॉर्मेशन जी आहे ती आपल्याला स्टडी करायची आहे. प्लस आपल्या लीगल मॅगझिन्स जे आहेत ते आपल्याला ॲडव्हान्स लेवलला नाही बट ॲटलिस्ट बेसिक्स तरी मॅगझिन्स आपल्याला माहिती असल्या पाहिजेत. त्यानंतर इम्पॉर्टंट लॉज जे आहेत ते पण आपल्याला थोडे वरवरून बघून घ्यायचे आहेत. त्यात आपल्याला कॉन्स्टिट्यूशन म्हणजे संविधान, त्यामध्ये फंडामेंटल राईट्स, फंडामेंटल ड्युटीज, मेन आर्टिकल्स, पार्लमेंट, ज्युडिशरी हे सगळं आपल्याला स्टडी करायचं आहे. रिझनिंग क्वेश्चन्समध्ये पझल्स येणार, मॅथ्स रिलेटेड, सिनॉनियम्स, कोडिंग डिकोडिंग, मोस्टली कोडिंग डिकोडिंग हे जास्त प्रश्न विचारले जातात. त्यानंतर जनरल नॉलेजमध्ये आपल्याला हिस्ट्री, जॉग्रफी, इकॉनॉमिक्स, पॉलिटिकल सायन्स एक्सेट्रा या रिलेटेड आपल्याला स्टडीज इन्क्लूड करायचे आहेत. करंट अफेअर्समध्ये काहीही येऊ शकतं, लाईक स्पोर्ट्स, इम्पॉर्टंट लॉज, अमेंडमेंट्स जे आहेत, इम्पॉर्टंट डेट्स, कोणत्या डेटला काय झालं होतं, हे सगळं असे इम्पॉर्टंट क्वेश्चन्स जे आहेत ते करंट अफेअर्समध्ये येऊ शकतात. तर तुम्हाला करंट अफेअर्सचं स्टडी करायचं असेल तर तुम्ही न्यूजपेपर किंवा पास्ट 2 इयर्समध्ये जे काही इम्पॉर्टंट करंट अफेअर्सशी रिलेटेड जे काही अपडेट्स आहेत ते तुम्ही फाइंड आउट करायचे आहेत. आणि किंवा मेजर अपडेट्स बी इट रिलेटेड टू एनिथिंग, तर ते तुम्ही ह्याच्यामध्ये कवर करून घ्यायचे आहेत. तर तुम्हाला काही क्वेरीज असतील तर तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये नक्कीच कळवा. थँक्यू.